Namaskar, welcome to Madhuri Gurukul. Let's explore common preposition error. Beginning with question 1. The very first question is Sanvi congratulated Prince for his success. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे कॉंग्रॅच्युलेटेड क्रियापद आलेला आहे. सामान्यतः कॉंग्रॅच्युलेशन्स नावाचा उपयोग अभिनंदन करणे किंवा प्रशंसा करणे असा होतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे अभिनंदन करणारी व्यक्ती सान्वी आहे आणि ज्या व्यक्तीचं अभिनंदन केलं जात आहे तो व्यक्ती प्रिन्स आहे. आणि अभिनंदन करण्याचं कारण आहे फॉर हिज सक्सेस, म्हणजे या प्रिन्सला मिळालेली सफलता किंवा प्रिन्सला मिळालेला यश अभिनंदन करण्याचं कारण आहे. आता या प्रश्नामध्ये इथे जे मिळालेली सफलता आहे किंवा यश आहे तो प्रिन्स या व्यक्तीशी संबंधित आहे हे दर्शवण्यासाठी फॉर या प्रिपोजिशनच्या ऐवजी ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग होईल. अँड द क्वेश्चन शूड इंडीड रीड ॲज शी कॉंग्रॅच्युलेटेड प्रिन्स ऑन हिज सक्सेस. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कुडोस, फेलिसिटेशन, कमेंडेशन्स, अक्लेट्स किंवा अप्लॉज या शब्दांचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर व्होकॅब्लरी बघू. कॉंग्रॅच्युलेशन्स एक नाउन आहे, याचा अर्थ अभिनंदन होतं. दुसरा गुड फॉर्च्यून. गुड फॉर्च्यून एक नॉन फ्रेज आहे, याचा अर्थ शुभेच्छा किंवा मंगलकामना होतो. त्याचप्रमाणे प्लेजर एक नाउन आहे, याचा अर्थ आनंद किंवा सुखाचा प्रसंग होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. शी इज कॉन्फिडंट विथ हर ॲबिलिटी टू सक्सीड. आता इथे कॉन्फिडंट एक ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. सामान्यतः कॉन्फिडंटच्या विशेषणाचा उपयोग आत्मविश्वास किंवा आत्मविश्वासपूर्ण असा होतो. आणि जेव्हा केव्हा स्वतःच्या क्षमतेवर किंवा कौशल्यावर असलेला अटूट आत्मविश्वास म्हणजे अटूट विश्वास व्यक्त करायचा असतो त्यावेळेस आपण कॉन्फिडंट या ॲडजेक्टिव्हसोबत ऑफ या शब्दयोगी एव्याचा उपयोग करतो. म्हणून इथे विथ या शब्दयोगी एव्याच्या ऐवजी ऑफ या शब्दयोगी एव्याचा उपयोग होईल. अँड द सेंटेन्स शुड इंडीड रीड ॲज शी इज कॉन्फिडंट ऑफ हर ॲबिलिटी टू सक्सीड. त्यानंतर कॉन्फिडंट या फ्रेजला समानार्थी फ्रेजेस म्हणून सर्टन ऑफ, शुअर ऑफ, अश्युअर ऑफ, कन्व्हिन्स्ड ऑफ किंवा पॉझिटिव्ह ऑफ या फ्रेजेसचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर व्होकॅब्लरी बघू. कॉन्फिडंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ आत्मविश्वास पूर्ण होतो. ॲबिलिटी एक नाउन आहे, याचा अर्थ योग्यता किंवा सामर्थ्य होतो. तिसरा सक्सीड एक वर्ब आहे, याचा अर्थ यशस्वी होणे, यश मिळविणे किंवा साध्य करणे होतो. तिसरा प्रश्न ही इन्सिस्टेड ॲट हिज इनोसेन्स डिस्पाईट द एव्हिडन्स. आज दिलेल्या प्रश्नामध्ये ते इन्सिस्ट एक क्रियापद आलेला आहे. सामान्यतः इन्सिस्ट या क्रियापदाचा अर्थ चाग्रह धरणे किंवा हट्ट धरणे असा होतो. आणि एखाद्या कार्याबद्दल किंवा एखाद्या वक्तव्याबद्दल असलेला दृढ संकल्प व्यक्त करण्यासाठी आपण इन्सिस्ट या क्रियापदासोबत ऑन या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग करतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये ते ॲट या शब्दयोगी अव्ययाच्या ऐवजी ऑन या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग होईल. कारण ऑन या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग स्ट्रॉंग बिलीफ किंवा स्ट्रॉंग फोकस व्यक्त करण्यासाठी होतो आणि ॲट या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग लोकेशन इंडिकेट करण्याकरिता होतो. म्हणून दिलेल्या वाक्याची रचना अशी येईल ही इन्सिस्टेड ऑन हिज इनोसेन्स डिस्पाईट द एव्हिडन्स. आणि इन्सिस्ट ऑन एक फ्रेजल वर्ब आहे, याचा उपयोग डिटर्मिनेशन किंवा पर्सिस्टन्स किंवा फर्मनेस व्यक्त करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे इन्सिस्ट ऑनच्या ऐवजी आपण डिमांड, रिक्वायर, स्ट्रेस, इम्पेसाइज, पर्सिस्टिन या शब्दांचा उपयोग करतो, कारण हे शब्द इन्सिस्ट ऑनला समानार्थी शब्द आहेत. व्होकॅब्लरी बघू. इन्सिस्ट ऑन एक वर्ब आहे, याचा अर्थ हट्ट धरणे किंवा चाग्रह करणे होतो. त्याचप्रमाणे इनोसेन्स एक नाउन आहे, याचा अर्थ निर्दोष किंवा निरागसता असा होतो. आणि डिस्पाईट एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ याशिवाय किंवा परंतु होतो. चौथा एव्हिडन्स एक नाउन आहे, याचा अर्थ प्रमाण, पुरावा किंवा साक्ष्य होतो. प्रश्न चौथा. द बुक प्रोव्हाइड्स अ कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईड ऑफ अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स ग्रामर रूल्स. हा दिलेल्या प्रश्नामध्ये ते द बुक प्रोव्हाइड्स एक सब्जेक्ट वर्ब फ्रेज आहे आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईड एक या बुकचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये बुकचा ऑब्जेक्टिव्ह आहे की बुक आपल्याला अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स ग्रामर रूल म्हणजे व्याकरणाचे किचकट नियम समजावून सांगण्याकरिता मदत करते. आता या ठिकाणी बुक आपल्याला व्याकरणाचे किचकट नियम सविस्तरपणे समजावून सांगते किंवा व्याकरणाच्या नियमांचा विस्तृत वर्णन करते. म्हणून इथे गाईड ऑफ या फ्रेजच्या ऐवजी गाईड फॉर फ्रेजचा उपयोग होईल आणि वाक्यरचना अशी असेल द बुक प्रोव्हाइड्स अ कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईड फॉर अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स ग्रामर रूल्स. आता या प्रश्नामध्ये जर बुक आपल्याला व्याकरणाच्या नियमांचा शॉर्ट इंट्रोडक्शन किंवा ब्रीफ डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केली असती तर गाईड ऑफ या फ्रेजच्या ऐवजी आपण गाईड टू या फ्रेजचा उपयोग केला असतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये बुक व्याकरणाच्या नियमांचा सविस्तर वर्णन करते, म्हणून गाईड ऑफ या फ्रेजच्या ऐवजी आपण गाईड फॉर या फ्रेजचा उपयोग केला आहे. त्यानंतर गाईड फॉर या फ्रेजला समानार्थी फ्रेजेस म्हणून हँडबुक फॉर, मॅन्युअल फॉर, डायरेक्शन फॉर, इन्स्ट्रक्शन इन किंवा मेंटर इन या फ्रेजेसचा उपयोग करू शकतो. त्यानंतर व्होकॅब्लरी बघू. प्रोव्हाइड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ पुरवठा करणे किंवा प्रबंध करणे होतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ किचकट किंवा समन्वित होतो. त्याचप्रमाणे कॉम्प्रेहेन्सिव्ह एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ विस्तृत किंवा सर्वसमावेशक होतो.
आणि शेवटचा अंडरस्टँड एक वर्ब आहे, याचा अर्थ जाणणे किंवा ज्ञान होणे या अर्थी आपण याला वापरतो. 5वा प्रश्न, राणी इज नॉट अकस्टम विथ सच कोल्ड वेदर. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते अकस्टम क्रियापद आलेला आहे आणि अकस्टम या क्रियापदाचा उपयोग सामान्यतः एखाद्या वस्तूशी किंवा एखाद्या सवयीशी असलेला परिचय व्यक्त करण्यासाठी केला जातो आणि याच्यासोबत सामान्यतः टू या शब्दयोगी एव्याचा उपयोग होतो. म्हणून इथे विथ या शब्दयोगी एव्याच्या ऐवजी टू या शब्दयोगी एव्याचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची रचना अशी असेल, राणी इज नॉट अकस्टम टू सच कोल्ड वेदर. कारण टू या शब्दयोगी एव्याचा उपयोग डिरेक्शन, हॅबिट किंवा फॅमिलियर सिच्युएशन व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे अकस्टम टू या फ्रेजेसला समानार्थी फ्रेजेस म्हणून यूज टू, फॅमिलियर विथ, कम्फर्टेबल विथ, हॅबिच्युएटेड टू किंवा इनर टू या फ्रेजेसचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर व्होकॅब्युलरी बघू. अकस्टम एक क्रियापद आहे, याचा अर्थ परिचित करणे किंवा एखाद्या गोष्टीची सवय लावणे असा होतो. त्यानंतर वेदर एक नाव नाही, याचा अर्थ हवामान किंवा ऋतू होतो. त्याचप्रमाणे कोल्ड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ थंडी, शीत, शीतल, गारवा किंवा सर्दी असा होतो. आणि त्याचप्रमाणे सच एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ खूप किंवा अतिशय असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.